नमस्कार, आप देख रहे हैं अंबा नगरी डिजिटल न्यूज़ यूट्यूब चैनल पर और आज का यह विशेष एपिसोड है। नमस्कार, आपण बघत आहे अंबानगरी डिजिटल न्यूज ऑन यूट्यूब चॅनल। मी भारती खोडसकर। आज आहे विशेष विदर्भ रत्न गौरव सोहळा 16वे पर्व दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी, वार रविवार, स्थळ हॉटेल प्राइम पार्क रिसोर्ट अमरावती, वेळ सकाळी 11 वाजता। फ्युचर अर्थ सोशल वेलफेअर मल्टीपर्पज फाउंडेशन अमरावती महाराष्ट्र। आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवर ज्येष्ठ संपादक व संचालक दैनिक प्रतिदिन अखबार व श्री विलासजी मराठे, ज्येष्ठ संपादक व संचालक व दैनिक हिंदुस्तान वृत्तपत्र, श्री सुदर्शन गांग, विश्वस्त भारतीय जैन संघटना व श्री मान्य जुंजर इजुद्दीन सैफी, जुजर कंस्ट्रक्शन, जुजर मॉल, विदर्भातील ख्यातीप्राप्त प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर शरद भारसाकडे, महाराष्ट्रातील प्रसिद्ध ॲग्रो पोल्ट्री फार्मिंग व प्रोजेक्ट तज्ञ व कृषी क्षेत्र। प्रमुख उपस्थिती आमदार माननीय श्री रविकुमार राणा, विधानसभा आमदार बडनेरा, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र राज्य। माननीय श्री डॉक्टर अनिलजी बोंडे, राज्यसभा खासदार, माजी कृषी मंत्री, पालकमंत्री, अमरावती निवासी, महाराष्ट्र राज्य, भारत, यांच्या हस्ते आज या 18 नामांकन विदर्भ रत्नांना सन्मानित केल्या जाते आणि त्याच दिवशी यांच्या कार्याबद्दल एक बुलेटिन मॅगझिन प्रसारित केल्या गेली। माननीय श्री डॉक्टर अनिलजी बोंडे व माननीय श्री रविकुमार राणा यांच्या हस्ते आमंत्रित करून बुलेटिनचे वितरण करण्यात आले। हा एपिसोड आज आपण प्रस्तुत केला आहे। विदर्भ रत्न गौरव सोहळा 16वे विश्व सिंधी सेवा संगमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय नानकराम नेमनानी यांचा विदर्भ रत्न सन्मान अमरावती येथे संपन्न झाला। 1 जुलै 2024 रोजी त्यांचा वाढदिवस होता। त्यांनी आपला वाढदिवस कोणत्याही हॉटेलमध्ये न करता अंबादेवी मंदिरात प्रार्थना करून तेथे गोरक्षण संस्था येथे गोमातांना गुळ देऊन साजरा केला। अमरावती येथे मधुबन वृद्धाश्रम येथे सहपरिवारांना भेट देऊन व त्यांना भेटवस्तू आणि मिठाई वाटप करून त्यांच्या सोबत जन्मदिवस साजरा केला आणि त्याच दिवशी संध्याकाळी अमरावती येथे सांस्कृतिक भवन येथे त्यांच्या मित्रमंडळी व परिवारासोबत व तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत व शेकडो लोकांच्या सोबत वाढदिवस साजरा केला। रत्न गौरव सोहळा 16वे पर्व समाजसेवक श्री नानकराम नेमनानी, अमरावती जिल्हा नियोजक समिती निमंत्रित सदस्य, समाजसेवी पूर्व नगराध्यक्ष मूर्तिजापूर, नेता शिवसेना शिंदे गट महाराष्ट्र, सदस्य महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी मुंबई, सदस्य मध्य रेल्वे विभागीय संनियंत्रण समिती। राजकारण आणि समाजकारण यात खूप मोठं अंतर असतं। हल्ली ते दिसत नाही पण त्याचं अस्तित्व अबाधित आहे। हे मूर्तिजापूरचे श्री नानकराम नेमनानी यांच्या कारकिर्दीकडे बघून कळून येतं। मुळातच राजकीय वारसा असलेले श्री नानकराम नेमनानी मूर्तिजापूर येथे 1 जुलै 1958 साली जन्माला एका राजकीय घरात आले। श्री नानकराम नेमनानी यांचे वडील श्री जेठामल किशनचंद नेमनानी हे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते। राजकारणाचे धडे आणि शिस्तबद्ध आयुष्याची जडणघडण हे त्यांना मिळालेलं बाळकडू होतं। शैक्षणिक आयुष्यात ते प्रचंड लोकप्रिय झाले। ते त्यांच्या स्वभाव आणि घरातून मिळालेले संस्कार यांना मुळेच स्वच्छ विचारसरणी आणि लोकाभिमुख कार्यपद्धती यांच्या जोरावर त्यांनी छात्रशक्ती संघटनेची स्थापना केली। या संघटनेद्वारे त्यांनी त्या काळी शेकडो तरुण आणि तरुणींना अनेक कार्यक्रमातून सांस्कृतिक कार्यक्रमातून एकत्र एका व्यासपीठावर आणले। त्याद्वारे कुठल्याही विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणे त्यांना सोपे होऊ लागले। तरुणांनी श्री नानकराम नेमनानी यांच्यावर विश्वास दाखवला आणि हाच विश्वास पुढे जाऊन मूर्तिजापूरमध्ये श्री नानकराम नेमनानी हे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक झाले। त्या काळी मूर्तिजापूर हे अनेक समस्यांना ग्रस्त होते। राजकारणाचा उपयोग करून केवळ समाजकारणाचाच भरपूर वाव त्यांना होता आणि या संधीचा पुरेपूर लाभ घेत श्री नानकराम यांनी अनेक लोकाभिमुख काम तिथे केली। पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या त्यांनी दिल्ली येथे जाऊन 35 कोटी रुपयाचा फंड आणून सोडवली। रस्ते नाल्या बांधल्या,
स्वतःचं घर नसलेल्या गरीब लोकांसाठी घरकुल योजनेची सोय करून दिली. मूर्तिजापूर शहरात लोकांना व्यवसाय करण्याची नगरपालिकेच्या मदतीने 400 पक्क्या दुकानाची सोय करून दिली. त्या कामाची पावती म्हणून आजही तिथली लोक त्यांची पाठ थोपटतात. ते पुन्हा एकदा बिनविरोधक नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पुन्हा एकदा बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून देखील निवडून आले. स्वच्छंदी जगणं कसं असतं तर असं, आपला स्वतःचा खानदानी गिट्टी क्रशरचा व्यवसाय असताना, शिवाय त्या काळापासून असलेला रिअल इस्टेटचा व्यवसाय असताना त्यातूनही 80% नफा ते समाजकार्यात लावतात. ते अगदी आजही. याहून मोठं कार्य अजून कोणतं असेल? त्या काळापासून ते अगदी आजही कुणालाही शैक्षणिक मदत असेल, आर्थिक मदत असेल, लग्न समारंभात मदत असेल, आरोग्य संदर्भातील मदत असेल, अशा सगळ्या पद्धतीच्या सामाजिक कार्यात ते अग्रेसर आहे. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर श्री नानकराम नेमधानी हे राष्ट्रवादी पक्षाचे तालुका प्रमुख झाले. आदरणीय R.R. पाटील साहेब हे त्यांचे राजनैतिक गुरु झाले. त्यांचे अनेक आशीर्वाद श्री नानकराम यांच्या सोबत होते. R.R. पाटील साहेब हे वयाने लहान असून देखील त्यांना गुरुतुल्य मानून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. माननीय श्री विलासराव देशमुख साहेब, माननीय श्री शरदराव पवार यांच्या स्नेह खास श्री नानकराम नेमधानी यांच्या सोबत होता. आपल्या वडिलांची शिकवण नेहमी लक्षात घेऊन कधी कोणाचा अपमान किंवा अवमान न करता आजपर्यंत त्यांची ही घोडदौड सुरूच आहे. सगळ्यांशी विनम्रतेने राहून समाजोपयोगी कार्य ते करत राहिले आणि करत आहे. 2014 पासून श्री नानकराम नेमधानी हे माननीय एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्र राज्यमंत्री मंडळात असल्यापासून त्यांचे निकटवर्तीय झाले. दोघांमध्ये प्रचंड प्रेम आणि स्नेह आजही जपून आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने आजही श्री नानकराम नेमधानी हे सामाजिक आणि राजकीय कार्यात कार्यरत आहे. 2008 पासून ते अमरावती येथे कार्यरत आहे. अमरावतीला देखील त्यांनी केलेल्या सामाजिक कामाची यादीही कमी नाही. गोरगरिबांना मदत, अनेकांना सेवाभावी संस्थांना मदत आणि सक्रिय सहभाग धार्मिक आणि सामाजिक संस्थांशी ते आजही जोडले गेलेले आहे. अमरावतीच्या राजकीय वर्तुळात श्री नानकराम नेमधानी हे नाव आदराने आणि सन्मानाने घेतले जाते. श्री नानकराम नेमधानी यांना 2 मुलं आहेत, रवी आणि रितेश. पण ते दोघी राजकारण या क्षेत्रापासून लांब आहे. त्यांची आपली कामं आहेत आणि श्री नानकराम नेमधानी म्हणतात ते आपल्या क्षेत्रात मग्न आहे आणि आनंदी आहे. श्री नानकराम नेमधानी महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीचे सदस्य आहे. ते जिल्हा नियोजक समितीमध्ये विशेष आमंत्रित सदस्य आहेत. शिंदेगड शिवसेनेचे राज्य सिंधी संघटनेचे अध्यक्ष आहे आणि एक उत्तम व्यक्तिमत्व आहेत. आपल्या भविष्याबद्दल त्यांना विचारणा केली असताना ते म्हणतात, मला अजून खूप काम करायचं आहे. सर्वसामान्यांसाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून घ्यायच्या आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. कुठली राजनैतिक संधीची जबाबदारी मिळाली तर खूप काम करायची तयारी ते वयाच्या या टप्प्यावर देखील दाखवतात. हे बघून खरंच नवल वाटतं आणि अभिमानही वाटतो. धन्यवाद. व्यक्तिमत्व आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे. धन्यवाद.